साजरा करत आहे या शिवाजी चौकामध्ये वाशी या ठिकाणी. पण एक मोठा शोकांकित गोष्ट आहे, कारण आपण एक या माध्यमातून या संघटनेच्या भीम आर्मीच्या माध्यमातून आपण या चौकामध्ये मागे पण आपण एक मोठा एक आंदोलन जन आक्रोश हा मोर्चामध्ये आम्ही पण सक्रिय या भाग घेतला होता. पण एक या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकच संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो आहे की कारण आपल्या समाजामध्ये वारंवार आता सरांनी सुद्धा बोलले, वारंवार आपल्या विश्लेषणमध्ये होत असते की आपल्या समाजामध्ये जे माता भगिनीवर अन्याय अत्याचार हे वारंवार होत आहे आणि असोपासून पुढे होणार पण आहे. पण कुठंतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि या माध्यमातून आपण जन आंदोलन न करता आपण या जे मनोवादी जे विचाराचं सरकार आहे, जे बंडखोरी सरकार आहे, हे कुठंतरी त्यांना चांगलं या संघटनेच्या माध्यमातून भीम आर्मीच्या या संदेशाच्या माध्यमातून, कारण आपलं पार्लमेंटमध्ये जेव्हा आपल्या भाई चंद्रशेखर आझाद आपल्या तिथं वारंवार आपल्याला आपल्या माध्यमातून आवाज ठेवतोय आणि ते एकटा म्हणून तिथं लढतोय याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये. पण आपलंही काम आहे त्या भाईला, आपल्या भाऊला त्याचा खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. म्हणून मी या भीम आर्मीच्या माध्यमातून काही आपल्याला मागणी आहेत, या मागणी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते मागणी काय आहे ते दादर भाऊने सुद्धा दादर या चैत्यभूमीला आतापर्यंत कुठली नेता कुठलं प्रशासन कुठलं मागणी नव्हती केली, पण ते पार्लमेंटमध्ये त्या संसदमध्ये चंद्रशेखर आझादने आपल्याला एक निवेदन दिलं की त्या अध्यक्ष लोकसभेच्या अध्यक्षाला की दादर या चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही दिलं पाहिजे. हे काळाची गरज आहे आणि ते दिलं पाहिजे आणि ते हाणून मारून आपल्याला ते नाव आपल्याला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या दादर चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे नाव दिलंच पाहिजे. हे आपल्याला दुसरं गोष्ट आहे, आपल्याला सुप्रीम कोर्ट समोर त्यांनी काही वर्षा अगोदर काही महिन्या अगोदर डॉक्टर आंबेडकरांचं नाव पुतळा अनावरण केलं होतं. पण हे मनोवादी विचार लोकांनी ज्या गोहे विचार आहे त्यांनी तो पुतळा उचलून मागे ठेवण्यात आलं. त्याच्या सुद्धा एक मोठा आंदोलन वारंवार आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. मग तेही सुद्धा सुप्रीम कोर्ट समोर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे अनावरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी जन आंदोलन आपलं केलं तर चालेल. आपण ते आंदोलन करून ते पार पाडण्यात आपल्याला संघर्ष करायचे आहे. दुसरं आपल्याला कारण हे आपल्याला मागणी आहे. दुसरी गोष्ट, आज संविधान किती लोक संविधानच्या माध्यमात विचार करतात. मागच्या काळामध्ये संविधान परत पाडलं गेलं, काही जाळलं गेलं, पण आपल्याला ह्या भारतामध्ये कोणी त्या संविधानच्या विरोधामध्ये का पाडलं का जाळलं हे कोणी विचारलं नव्हतं. हे कोणाला गरज सुद्धा नाही. फक्त आपलं कोण इथं जे एसी ओबीसी समाजाचं फक्त पुढे येतात, बाबा आमचं संविधान जाळलं, फक्त आमचं एसी ओबीसी समाजासाठी फक्त ते संविधान आहे का? आजच्या भारत मानव जाती मानव प्राणीसाठी ते संविधान आहे. पण तो संविधानाचं रक्षण कोणी केलं पाहिजे. म्हणून आपल्याला संविधान बचाव केलं पाहिजे आणि आरक्षण हा बचाव केलं पाहिजे. जो पण संविधान बचाव आहे, आरक्षण बचाव आहे, तर आपलं हे जे पिढी आहे, आपले जे येणारे जे नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी जे प्लस पॉईंट असतील, नंतर ते गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुसरं एक आपल्याला ते जसं आपल्याला याच्यावर सुद्धा मी दिलं होतं, महिलावर होणारा अत्याचार हे कधी थांबलं पाहिजे. हे काय हे थांबलं पाहिजे. कुठंतरी त्या जे बलात्कार करण्याला कडक शिक्षा दिलं पाहिजे. हे तात्काळ त्या मागणी आपली आहे. दुसरी गोष्ट, आदिवासी वंचित बहुजन समाजावर जे वारंवार अन्याय अत्याचार होतोय त्यासुद्धा आपल्याला त्या वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून ते कुठं थांबलं पाहिजे, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि सर्वात मोठं आपलं जो बौद्ध विचाराचं अस्मिता आपल्या दीक्षाभूमी आहे, ते नागपूर या ठिकाणी आपल्याला जो पवित्र स्थळ आहे, त्या पवित्र स्थळावर आपल्याला हे मनोवादी एवढ्या बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीच्या माध्यमातून आपल्याला जर धर्मांतर केलं, आपलं बौद्ध धर्म दिला आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या दीक्षाभूमीवरती कोणी अतिक्रम असं काही बळकवण्याचं काम नव्हतं केलं. पण हे मनोवादी सरकार हे आताच का घडलं, या 10 वर्षाच्या काळामध्ये का घडतंय आणि ह्या चैत्यभूमीच्या भूमीवर हे अतिक्रम करून आपल्याला तिथं आपल्या भीम अनुयायांचं आपल्याला कुठेतरी मनाला ते ठेस पोचवण्याचं काम करतात. ते सुद्धा आपल्याला हाणून मारून त्यांच्याकडे ते पूरक स्थितीमध्ये ते काम करून घ्यायचे आहेत. आणि दुसरं गोष्ट, आपलं ते सर्वांना माहिती आहे, जंतर मंतर दिल्लीमध्ये आपल्याला जे आपल्या शेतकरी समाज आहे, शेतकरी बांधव आहे, हे कित्येक वर्षापासून आंदोलन करतात. हे सुद्धा त्यांचा प्रश्न सुटत नाही. हे का सुटत नाही? कारण आपण दिलेल्या चुकीच्या माणसाला आपण त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांना तिथं आपण ते पार्लमेंटमध्ये पंतप्रधान असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, आपण त्यांना पाठवलेलं. हेच कुठंतरी मनवादी विचाराचे लोक असतात, म्हणून ते लोकांचे प्रश्न सुटत नाही. म्हणून विचार आता येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये
इलेक्शन होणार आहे, आमदार खासदार आता खासदारचे झाले आमदारचे येणार आहे, पण विचार करा, पारख करा, आपलं जो अमूल्य जो मत आहे अशा माणसाला द्या जेणेकरून आपला जो बहुजन समाजाचा बहुजन विचाराचा आपला जो विचार तिथं मांडेल आणि दुसरी गोष्ट सुद्धा आपल्याला आपल्याबद्दल आपला विचार तिथं मांडेल आणि आपल्यासाठी भांडल अशाच माणसाला तुमचं अमूल्य जो मत आहे माझं पालचं एक मत आहे की अशाच माणसाला तुम्ही तुमचं मत द्या. कारण असं जर दिला तर आपला भाई चंद्रशेखर आझादसारखा माणूस तिथं जाऊन त्या पार्लमेंटमध्ये भांडण करू शकतो, हक्काने लढू शकतो किंवा जाब विचारू शकतो. जर तुम्हाला तिथं असं जर आमदार खासदारांतर आपल्याला योग्य निवड नाही केलं तो सुद्धा आपलं खुर्ची भरत असेल आणि आपला तो पर्सनल प्रॉफिट 10 वर्षात काय 5 वर्षात काय 4 पिढ्या बसून खातील तेवढं प्रॉफिट करून तो स्वतः बसेल आणि समाज गेला चुलीत. समाजाचं काय पडलं नाही समाजाचं म्हणून अशा लोकांना कुठंतरी मत देण्याचा विचार करा. दुसरी गोष्ट हम सबसे पहिले है म्हणजे आपण मूल्यवासी आहोत. हम ह्या भारतामध्ये पहिला सर्वप्रथम आपण आहोत म्हणून आपण एक भारतीय मूल्यवासी आहोत. दुसरी मनुवाद विचार नाही चलेगी जे मनुवाद विचार आपल्या ह्या भारतामध्ये सारखं चालू आहे ते आपल्याला कुठं पडून द्यायचं आहे का? आपल्याला मनावरती ते आपल्या मुलाबाळांचा मनुवाद विचार आपल्याला ते आणून द्यायचं का परत पुन्हा त्याचा मागच्या वेळेमध्ये आपल्याला आपण पाहिलं नाही गळ्यात गडका आणि मागे झाडू हे पूर्वजन आपल्याला छान केलं आणि ते सण आपण करत आपल्याला केलं पाहिजे का? म्हणून पुढे हे मनुवादी विचार थांबला पाहिजे. दुसरी गोष्ट हमसे जो टकरा आहे का तो मातीत मिळवण्याची आपली तयारी ठेवला पाहिजे. तुम्ही जर आपापसामध्ये भांडत बसला आपापसामध्ये जर आपल्याला वैर आपण दुश्मन म्हणून आपण बाजूला बसलो पण ते लोक सुद्धा आपल्याला मातीत आपल्याला मिळवल्याशिवाय ते लोक राहणार नाही. म्हणून आपण एक राहायला पाहिजे आणि आपल्याला जो भांडल आपण त्याला मातीत गाडल्याशिवाय सोडायचं नाही. दुसरी गोष्ट आहे भीम आर्मी जिंदाबाद. भीम आर्मी जिंदाबाद. चंद्रशेखर भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चंद्रशेखर आजाद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदे भारत जिंदाबाद. भारत जिंदाबाद. मानववाद जिंदाबाद. आपले जे मानव प्राणी आहेत कारण भगवान गौतम बुद्ध हे एका धर्माचे एका पंथाचे विचार नव्हते. हे फक्त मानव प्राणीसाठी त्यांनी आपलं जीवन असं अर्पण केलेलं आहे. एवढा राजाचा मुलगा कोणासाठी फक्त दुःखाचं मुक्ती पाहण्यासाठी आपल्या मानव प्राणीसाठी त्यांनी स्वतःचं जीवन अर्पण केलं. म्हणून मानवता हा जिंदाबाद असला पाहिजे, मानवता हा जिंदाबाद राहिला पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण घोषणाबाद केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट SC ST जे OBC समाज आहे हे सगळं आपण एकत्र आहोत. हे वेगळं नाही आहे पण आज SC ST OBC समाज आपला एकत्र येत नाही. आज त्याशी मागच्या वेळेस आपली OBC समाजाच्या बहिणीवर आपल्या अत्याचार नाही झालं. किती टक्के OBC समाज आला होता विचार करा गोष्ट. आज ह्या नवी मुंबई शहरामध्ये किती OBC समाज किती टक्के ते जर या वाशीच्या चौकामध्ये उभा राहिला असता अख्खा जाम झाला असता आणि तत्काळ त्या बलात्कारावर शिक्षा झाली असती. पण OBC समाज स्वतःहून मनावून खाली उतरत नाही आणि स्वतः सिरियसली घेत नाही. म्हणून OBC समाज सुद्धा तर कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हे मनुवाद सरकार हे मनुवाद ब्राह्मण जो विचार आहे हे OBC समाजावरच राज करतोय. आणि OBC समाज अंधश्रद्धेत अजून आहे, देवभक्ताच्या अंधश्रद्धे भावनेत आहे. हे OBC समाजाने कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि कुठेतरी ह्या SC OBC जे STचे समाज आहे या जो आम्ही देवधर्म आम्ही या गोष्टीला पाळत नाही पण कुठेतरी ह्या मानवताच्या माध्यमातून एक विचाराच्या माध्यमातून कुठेतरी चाललं पाहिजे. एवढं बोलून माझे जे शब्द मी आवडते घेतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.